ठाण्याच्या महिला व बालविकास विभागामध्ये घोटाळा झालेला आहे। 27 योजनांमधून ठेकेदारांनी 73 कोटींचा घोटाळा केलेला आहे। कागदावरच्या योजनांवर 73 कोटींची उधळपट्टी करण्यात आलेली आहे। कागदावरच्या योजनांचा झी 24 तास कडून पंचनामा करण्यात आलेला आहे। ठाणे जिल्ह्यातल्या महिला बालविकास विभागात नाविन्यपूर्ण उपक्रमांच्या नावाखाली कोट्यवधीचा घोटाळा झालेला आहे। झी 24 तासच्या एसआयटीने या घोटाळ्याची पाळमुळं खणून काढलेली आहेत। गरजूंना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होईल असा देखावा उभा करून हा घोटाळा करण्यात आलाय। या घोटाळ्यात सरकारी नियमांना पायदळीत उडवण्यात आलेले आहे। शिवाय कागदावरच्या कंत्राटांसाठी मोजक्याच कंत्राटदारांवर मेहरबानी दाखवण्यात आलेली आहे। 27 योजनांमधून ठेकेदारांचा 73 कोटींचा घोटाळा करण्यात आलाय। झी 24 तासच्या एसआयटीने जांभूळ गावातल्या कृषी पर्यटन केंद्राला भेट दिली। तिथे फक्त कृषी पर्यटन केंद्राच्या नावाखाली सांगाडा होता। शहापूरच्या दौराच्या पाड्यात दालमिल कागदावर होती, तर भिवंडीतल्या काथ्या उद्योगाचाही सांगाडा उभा करून कोट्यवधीची बिलं काढण्यात आली आहेत। महिला व बालविकास खात्याच्या योजनांचं वाटप करताना नियम कसे धाब्यावर बसवले ते ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया। तर जांभूळमध्ये कृषी पर्यटन केंद्र उभारण्यात आलं। निधी वितरित झाला होता 3,50,00,000चा 4 मार्च 2021 मध्ये आणि निविदेची तारीख आहे 5 मार्च 2021। आधी बिलं काढली आणि मग निविदा काढण्यात आल्या। सर्जिकल कॉटन निर्मिती प्रकल्प भिवंडीमध्ये उभा करण्यात येणार होता। त्याची निधी वितरणाची तारीख आहे 13 जानेवारी 2022। त्यासाठी 1,52,00,000चा निधी देण्यात आला आणि निविदेची तारीख आहे मात्र 21 फेब्रुवारी। योजना काथ्या उद्योग चिंबीपाडा भिवंडी। निधी वितरण तारीख 1,19 मार्च 2020 आणि निविदेची तारीख होती 22 एप्रिल 2020।